आज महाविकास आघाडीची बैठक झाली। येणाऱ्या राज्यसभेच्या आणि निवडणुकी संदर्भात ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते। जयंत पाटील, शशिकांतजी सुतार साहेब आणि आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते पण होते त्या बैठकीला। त्यानंतर या बैठकीमध्ये बरीच चर्चा झाली आणि आपापल्या पक्षांनी त्यांची त्या ठिकाणी भूमिका मांडली। पण आमची पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे आमचा, त्यामुळे आमचा आग्रह त्या ठिकाणी त्यांच्याकडे विनंती वजा आग्रह राहिलेला आहे की आम्हाला राज्यसभेची जागा ही आमच्या पक्षाला दिली पाहिजे आणि त्यासाठी आमचा आग्रह त्यांच्याकडे राहिलेला आहे। यावर या चर्चेनंतर पुन्हा वरिष्ठांशी ते सुद्धा चर्चा करणार आहेत। पण आमची भूमिका आम्ही मांडत असताना, आमची आग्रही भूमिका मांडत असताना आम्हाला नॅशनल पॉलिटिक्सच्या हिशोबाने तो विचार करून आम्हाला राज्यसभेची जागा आमच्या वाट्याला सोडावी आणि मदत करावी अशी आम्ही विनंती केलेली आहे। पण मग कारण आधी सुरुवातीला तुमच्याचकडनं असं सांगण्यात येत होतं, म्हणजे काँग्रेसच्याच काही जणांनी असं सांगितलं की शरद पवार जर उमेदवार असतील तर आमची हरकत नाही आहे। शरद पवार उमेदवार नसणार आहेत का, हे क्लिअर झालंय का? नाही, मला तरी कोणी असं कुठे चर्चा झाली मला माहीत नाही, कारण ती बैठकच झाली नव्हती महाविकास आघाडीची किंवा काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची। त्यामुळे ही चर्चा कुठून आली या संदर्भात आम्हाला कल्पना नाही। पण आज जी काही अधिकृत आमची बैठक झाली महाविकास आघाडी म्हणून आणि आमचे तीनही पक्ष आणि त्यातले नेते म्हणून, त्यामध्ये त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडल्या गेली आणि आमची भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडलेली आणि विनंती केलेली आहे। पण मग राष्ट्रवादीने या बैठकीमध्ये अशी काही विनंती नाही केली का? की कारण काल सुप्रिया सुळे स्वतः असं म्हणाले की आम्ही पवार साहेबांना आग्रह करू, प्रेमाचा आग्रह करू की त्यांनी ही उमेदवारी स्वीकारावी। मग राष्ट्रवादीने त्यामध्ये काही बोलले नाही का? त्यांचं काय म्हणणं? नाही, त्यांचाही त्या संदर्भातच चर्चा झाली की त्यांनी त्या संदर्भात ते पण बोलले आणि ते सुद्धा त्यांच्या हायकमांडशी चर्चा करणार आहेत। शिवसेना ठाकरे गटाचं म्हणणं आहे की आम्हाला संधी मिळाली गेली पाहिजे, कारण का रोटेशनल पिरियडनुसार ही वेळ आमची आहे। नाही, तो बघा, ती सगळ्यांची भूमिका सेमच आहे, त्यांची असेल किंवा त्यांची असेल। शेवट हा चर्चेनेच प्रश्न सुटणार आहे आणि आम्ही चर्चा करून यावर निर्णय घेऊ। साधारण अजून किती बैठका लागतील असं तुम्हाला वाटतंय आजच्या चर्चेवर? अजून वेळ आहे, 5 तारखेपर्यंत नॉमिनेशनला होईल चर्चा। ते सुद्धा हायकमांडशी चर्चा करत आहे। आम्ही पण कदाचित आम्ही हायकमांडशी बोलू। मग आम्ही नंतर उद्धवजी ठाकरे आणि आमचे सगळे प्रमुख नेते, शरद पवार साहेबांच्या पक्षाचे नेते, ही चर्चा पुरा होईल ना। आज उद्या होईल, फार तर परवापर्यंत होऊ आहेत, परवा होईल। पण 1-2 दिवसामध्ये अंतिम निर्णयापर्यंत आम्ही पोहोचू असं मला वाटतं। राज्यसभेबरोबर विधान परिषदेची सुद्धा चर्चा झाली का? राज्यसभेची जागेची मागणी तुम्ही केली, मग विधान परिषदेची जागा तुम्ही ठाकरे गटाला सोडणार का? नाही, बाबासाहेब, विधान परिषदेची निवडणूक अद्याप घोषित झाल्या नाही, तर राज्यसभेच्या घोषित झाल्या। चर्चा आता राज्यसभेची आहे, विधान परिषदेच्या वेळेस होईल ती चर्चा, होईल त्यावेळेस तो निर्णय होईल। परंतु चर्चा अशी आहे किंवा विषय असे बोलले जात आहेत, आदित्य ठाकरे स्वतः असं म्हणाले की राज्यसभा सुद्धा आणि विधान परिषदेची जागा सुद्धा रोटेशन वाईज आम्हाला मिळाली पाहिजे। नाही, असं आहे, त्यांचाही आग्रह आहे, आमचाही आग्रह आहे किंवा पवार साहेबांच्या पक्षाचाही आग्रह असेल। शेवट आम्हाला तिघांना एकत्र जाऊनच या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। तिन्ही पक्षाकडे काही संख्याबळ एकट्याच्या भरोश्यावर जागा मिळेल असं नाही आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो तरच आम्ही जिंकणार आहोत त्या दोनही जागा, विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल। त्यामुळे ही चर्चेतून मार्ग काढणं त्यांचा आग्रह जरी असला तरी तो काही अंतिम नाही, किंवा आमचा आग्रह आहे तो काही अंतिम नाही। आपली शेवट चर्चेतून आमच्या सगळ्यांचा सूर पक्षाच्या बैठकीमध्ये आम्ही स्वतंत्र ज्यावेळेस नेते बसलो त्यावेळेस की राज्यसभा ही काँग्रेसकडे असली पाहिजे, कारण राष्ट्रीय पक्ष आहे आणि तिथल्या भूमिका त्या ठिकाणी आम्हाला राष्ट्रीय पक्ष म्हणून राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व अधिक हवं आहे अशी आमची भूमिका आहे। जागा 2 आहेत, राज्यसभा आणि विधान परिषद। पक्ष मात्र महाविकास आघाडीमध्ये 3 आहे, त्यामुळे यावेळेला त्याग कोण करणार? नाही, असं आहे, यापूर्वी सुद्धा अशा प्रसंगांमध्ये 2019 मध्ये सुद्धा आम्ही काढला आहे, त्यानंतर 22 मध्ये सुद्धा मार्ग काढला आहे। मार्ग निघत आले, असं नाही की यातून मार्गच निघत नाही, दरवाजे बंद झालेत, असा काही विषय नाही आहे। त्यामुळे कुणाला तरी थांबावं लागेल। मागच्या वेळेस आम्ही 19 मध्ये
उबाटाला 2 जागा दिल्यात, आम्ही 1 जागा घेतली, पवारसाहेबांना 2 जागा दिल्यात विधान परिषदेच्या, त्यावेळेस ती भूमिका स्वीकारली ना. असं तडजोडीच्या राजकारणामध्ये आणि एकत्र विचार करून पुढे जाण्याच्या राजकारणात आपल्याला ती भूमिका स्वीकारावी लागते. पण यामुळे महाविकास आघाडीमध्ये वितुष्ट निर्माण होऊन महाविकास आघाडी तुटेल अशी काही स्थिती आहे का? हे कोणीतरी स्वप्न बघत असतील तर ते स्वप्न बघू द्या. त्यांच्या स्वप्नाला आमचा सलाम आहे, नमस्कार आहे, धन्यवाद. सर महाविकास आघाड़ी की बैठक हुई आज. असं कुठेही लिहिलेलं नाहीये. सर महाविकास आघाड़ी की बैठक हुई, क्या निर्णय लिया? हिंदी राष्ट्रभाषा है. राष्ट्रभाषा है. देखिए, आज महाविकास आघाड़ी की बैठक हुई. इस बैठक में हमारे सब तीनों पार्टी के वरिष्ठ नेता उपस्थित थे. आने वाले चुनाव जो है, राज्यसभा का चुनाव है, उसको लेकर हमने चर्चा की और इसमें हमने हमारे कांग्रेस के नेताओं का उसमें आग्रह रहा और हमारी रिक्वेस्ट है कि हमें नेशनल पॉलिटिक्स के हमारी नेशनल पार्टी है, राष्ट्रीय पार्टी है, तो इसीलिए राज्यसभा की जगह हमको मिलना चाहिए. हमने उनको रिक्वेस्ट किया और ये मांग भी की. अब यह लगता है कि देखो, जो भी चुनाव आने वाला है तो एक जगह हमको मिलने वाली है महाविकास आघाड़ी को, और हमारे तीनों पार्टियां एक साथ लड़ेंगे तो वो चुनाव हम जीत पाएंगे, चाहे विधान परिषद हो या राज्यसभा हो. और सवाल यह है कि विधान परिषद का चुनाव के लिए अभी समय है, अभी 5 तारीख तक नॉमिनेशन करना है, तो इस बारे में हमने सबने चर्चा की. अब सवाल उनका क्या है, इनका क्या है, इसके बारे में लेकर नहीं, वो सब पार्टी को अपनी अपनी पार्टी अपना अपना डिमांड रखती है, ऐसा हमने भी रखा है. आज की जो बैठक क्या अब किसी नतीजे में पहुंच पाएगी? काफी दिनों से इसको लेकर चर्चा नहीं, चर्चा में देखिए, ये चर्चा तो होगी और 1-2 बार चर्चा होगी. हाईकमांड से ये सब लोगों ने, राष्ट्रवादी शरद पवार साहब के ने भी ये कहा था कि उनसे हाईकमांड से चर्चा करेंगे. पर हमारा आग्रह, ये हमारी सब नेताओं की जो इच्छा है कि हमें राज्यसभा में महाराष्ट्र से कांग्रेस को संधि मिलना चाहिए, चांस मिलना चाहिए, और बाकी चुनाव जो है उसमें हम लोग हमारी भूमिका के बारे में स्पष्ट नहीं. आदित्य ठाकरे जी अपने पार्टी की, देखिए तीनों पार्टी के पास में कोई मेजॉरिटी नहीं है आज की तारीख में, तो हमें तो तीनों मिलकर ही वो बनाना पड़ेगा, चाहे उद्धव जी ठाकरे की पार्टी हो, कांग्रेस हो या अपने पवार साहब की पार्टी हो. तीनों को मिलकर एक साथ बैठकर ही निर्णय लेना पड़ता है. वो अपने बलबूते पर चुनाव जीत नहीं सकते, ना हम जीत सकते हैं. तो आखिर एक का साथ तो एक दूसरे को देना है और महाविकास आघाड़ी करके हमको सामने जाना है. तो इसलिए हमारा आग्रह रहा कि हमें राष्ट्रीय पार्टी होने से राज्यसभा में हमारा रिप्रेजेंटेटिव जाना चाहिए, हमारा प्रतिनिधि होना चाहिए. यह हमने मांग की है, यही चर्चा उसमें हुई है. हाँ, मुझे लगता है कि देखिए, चर्चा में तो रास्ता निकल ही सकता है. हमने भी कुछ सैक्रिफाई किया है. 2019 में हमने भी, जब तीनों हमारे भी 2 कैंडिडेट चुन के आ सकते थे, तभी हमने आग्रह किया था और राष्ट्रवादी पवार साहब को 2 विधान परिषद में जगह दी थी, छोड़ी थी, और उद्धव ठाकरे को भी छोड़ी थी. तो ये तो करना ही पड़ता है, आपस में मिलकर इस रास्ता निकालना पड़ता है. नहीं, ये गलत है. कोई ऐसे देखिए, हर अपने धर्म को, वो कोई बाजार रास्ते पर बैठकर नमाज नहीं की है. वो रोजा चल रहा है, रमजान का महीना चल रहा है, और इसके पहले भी ऐसी बातें होती रहती थी. और जहाँ जो समय होता है उस समय पर नमाज अदा करनी पड़ती है, और उसके धार्मिक भावनाओं को, किसी के धार्मिक भावनाओं को ठेस पहुंची क्या, कोई गलत काम किया क्या, वहाँ पे कोई किसी का अपमान हुआ है क्या, फिर इस बात को लेकर उछालना, ये पूरा का पूरा इसके पीछे राजनीति प्रेरित ये सब मामला है. अने 2 धर्मों में आपस में बांटकर रोटी सेकने का काम जो पार्टी कर रही है, अरे जो शंकराचार्य को छोड़ती नहीं है, जिसके पैर छूने के बाद, तो वो उनके बारे में क्या बताएंगे. वो किस तरह विचारधारा की पार्टी है. आपस में लड़ाओ, इनको कोई जनता से लेना देना नहीं, सब कुछ भाड़ में जाए और हिंदू मुस्लिम करते रहो, यही उनका इरादा है, इसीलिए उन्होंने विरोध किया है. थैंक यू.